बुलढाणा टिळक टर्मिनसवर एका 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडलेला असताना कुर्ला बैल बाजारमधील रेशनिंगच्या दुकानात करण निषाद या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली। करण निषाद हा इयत्ता 2री वर्गात शिकत होता। करण शनिवारी शाळेत गेला होता आणि त्यानंतर तो घरी परतलाच नाही। त्याच्या आईने कुर्ल्यातील विनोबा भावे पोलिसात तो हरवल्याची तक्रार दिली होती, मात्र तो राहत असलेल्या घराजवळील एका शिधावाटप दुकानात त्याचा मृतदेह सापडला। पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केलाय। 24 तासाच्या आत 2 लहान मुलांचे मृतदेह सापडल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलीस मात्र या घटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसतंय, कारण हा अपघात असू शकतो असं सांगून त्यांनी बोलण्यास नकार दिला। मात्र करणच्या आईने खून झाल्याचा आरोप केला। शनिवार को स्कूल से आया, खाना खाया, खाना खा के बोला खेलने गया बाहर, खेलने को फिर दोबारा नहीं आया मेरा बेटा। हम लोग हेरते रह गए, नहीं पाए। तो अभी सुबह किधर किसने बताया आपको कि सुबह तो हमारे सुबह राशन का पास खुला था। कल उसमें आज रात को कोई कौन धरा ना पता हो बापा, इसमें सुबह कैसे आ गया लड़का। तो मुलगा राहत असलेल्या घराच्या शेजारी असलेल्या रेशनिंग दुकानात त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे। त्याबाबत आम्ही पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही पुढील आमची तपास करत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।